नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण जेईई व नीट यशाचा मार्ग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विकास महाजन, राम स्वरूप चौधरी. तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण या दोघांचीही ओळख करून घेऊयात. विकास महाजन आणि राम स्वरूप हे दोघेही विराज अकॅडमी याचे को फाउंडर आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात सेवा देणारा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचं शिक्षण बीटेक इन मेकॅनिकल इंजिनियर IIT धनबाद इथून झालंय. मुळात शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी स्वतःला शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून दिलंय. गणित हा विषय कितीही कठीण असला तरी तो अगदी सोप्या पद्धतीनं कसा हाताळायचा याचा विशेष हातखंडा या दोघांकडे आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून ते गणित हा विषय जेईईच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांना एक्सिलन्स इन द फील्ड ऑफ कॉम्पिटेटिव्ह एज्युकेशन या सन्मानानं महाराष्ट्राच्या गव्हर्नर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय. तसंच मिड डे या वृत्तपत्रानं या दोघांनाही गौरवगाथा आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. खरं तर गणित म्हटलं तर प्रत्येकाला भीती वाटते की नको, मात्र हा विषय अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही शिकवतायत, त्यात तुम्हा दोघांचेही हातखंड आहे. सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. एखाद्या विद्यार्थ्याला जेईचा अभ्यास करायचा आहे किंवा नीट परीक्षा द्यायची आहे तर त्याच्यासाठी काही प्राथमिक मुद्दे असतात किंवा मला या क्षेत्रात वळायचंय, हे विद्यार्थ्यांनी नेमकं कसं ठरवावं याविषयी तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी TV9 मराठीचे आम्हा दोघांतर्फे आभार व्यक्त करतो की तुम्ही आज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. तर जसं की आपण विचारलं की कुठले असे मुद्दे आहेत की विद्यार्थ्यांनी जेई किंवा नीटच्या प्रिपरेशनचा विचार करायला हवा. तर त्याच्या सगळ्यात प्रथम हेच आहे की ज्या मुलांचा ऍप्टिट्यूड चांगला आहे, आपण बघतो की 10वी पर्यंत मुलांना एक आयडिया येतो की त्यांना थेअरी वाचणं जास्त आवडतं किंवा सॉल्व्हिंग जसे न्यूमरिकल्स वगैरे जे असतात ते सॉल्व्ह करणं आवडतं. तर ज्या मुलांचा सॉल्व्हिंग स्किल मध्ये चांगला हातखंडा आहे त्यांनी जेई साठी जर जेईच्या क्षेत्रात गेले, इंजिनिअरिंग क्षेत्रात गेले तर त्यांना तिथं सक्सेस मिळणं थोडं इझी असतं. आणि जे मुलं थोडे थेअरी ओरिएंटेड, ज्यांचं एक मेमरी खूप चांगली असते की जास्त वेळ ते थेअरी लक्षात ठेवू शकतात आणि बायोलॉजीमध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे की उद्या मेडिकलच्या फील्डमध्येच करिअर करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी नीटची प्रिपरेशन करायला हवी. याच्यासोबतच आणखी हे पण आहे की एक तुमचा म्हणजे ऍप्टिट्यूड कसा आहे. ठीक आहे, जर चंचल बुद्धी असते, आपण बघतो की प्रत्येक मुलाची एक सेल्फ स्टडीची एक वेगळी पद्धत असते. काही काही मुलं चंचल असतात, कमी तास अभ्यास करतात तरी पण त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगली असते. तर ऍक्च्युली ह्या टाईपच्या स्टुडंट्सना जेई मध्ये थोडी एक फायदा होतो. आणि नीट मध्ये कसं आहे की जे सिरियसली जास्त ज्यांची सिटिंग कॅपॅसिटी आहे, जे 9-9, 10-10 तास मुलांना ज्यांना अभ्यास करायची सवय आहे, त्या मुलांना नीटच्या प्रिपरेशन मध्ये एक चांगला फायदा होतो. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की त्या मुलांना प्रिपरेशनसाठी देखील तुम्ही मदत करतात. पुढचाही प्रश्न विकास सर मी तुम्हालाच विचारते. आपल्या विराज अकॅडमीमध्ये अशा विद्यार्थ्यांकडून पूर्वतयारी आपण म्हणू शकतो ती कशा पद्धतीने करून घेतली जाते? ऍक्च्युली आमच्याकडे जे विद्यार्थी आम्ही प्रिपरेशन जी करून घेतो, मेनली 11वी 12वी 2 वर्ष आम्ही कम्प्लिटली जेई आणि नीट साठी आमच्या बॅचेस असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक बॅच मध्ये आम्ही 30 स्टुडंट्सला ऍडमिशन देतो. ऍक्च्युली आमच्या क्लासेसमध्ये जेवढे पण आम्ही टीचर्स आहोत सगळे IITians आहेत, प्लस नीटच्या विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी जे बायोलॉजी सर आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत. तर आम्ही म्हणजे मार्गदर्शन करताना पहिले स्वतःची एक जर्नी आम्ही ऑब्झर्व करतो की आपण ज्यावेळी प्रिपरेशन करायचो तर त्या टायमाला काय प्रॉब्लेम्स यायचे. तर त्याच्यासाठी एक स्टुडंट्सला एक आवडावं अशी आमची एक टीचिंग पद्धत आहे की 2 वर्ष त्यांच्याकडून आपल्याला एक मेहनत करून घ्यायची. लिटरली 8-8, 10-10 तास मुलं सेल्फ स्टडी करतात. तर त्याच्यासाठी जे एक मोटिवेशन जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कंटेंट आहे की सगळे शिकवतात, टीचर चांगले शिकवतात ते आहे, बट त्याच्यासोबतच मुलांना जे काही शिकवलं गेलंय त्याच्यावरती जो एक सराव करायचा, 8-8, 10-10 तास जी मेहनत करायची, त्या मेहनतीसाठी एक चांगलं प्रॉपर मोटिवेशन देणं. प्लस आपल्या इकडे जे पण स्टुडंट्स आहेत एक सक्सेस रेशो, जसं प्रिव्हियस बॅचेसचे जे रिझल्ट असतात ते रिझल्ट पण खूप मोटिवेट करतात स्टुडंट्सला. तर आम्ही मेनली तेच आहे की एक लिमिटेड स्टुडंट्सला गाईड करतो. 30 स्टुडंटच्या बॅचेस असतात आणि फुल 2 इयर्सचं म्हणजे आम्ही प्रिपरेशन करतो. म्हणजे असं नाही याच्यात की कोणी 2-3 महिने प्रिपरेशन केलं तर ह्या एक्झाम्स मध्ये इझिली सक्सेस भेटतं. 11वी 12वीचं जे जेई आणि नीटच्या बॅचेस मध्ये 2 वर्ष प्रिपरेशन चालतं. प्लस जसं की काही मुलं 8, 9, 10चं पण प्रिपरेशन करतात. ठीक आहे, याच्यासोबतच आम्ही लास्ट इयर पासून एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. जसं आम्ही ठाण्यामध्ये इन्स्टिट्यूट सुरू केलं, तर स्टार्टिंगला फक्त इथले ठाण्यातले किंवा नियर बाय एरियातले विद्यार्थी आमच्याकडे शिकायला यायचे. बट लास्ट इयर पासून आम्ही एक पद्धत ही पण चालू केली आहे की बाहेर सिटी मधले जे मुलं आहेत किंवा बाहेर राज्यातले मुलं ज्यांना विराजचा रिझल्ट बघून खरंच त्यांना वाटतं की त्यांना पण विराजमध्ये प्रिपरेशन करायला हवी, तर त्याच्यासाठी आम्ही रेसिडेन्शियल प्रोग्राम पण सुरू केलाय, ज्याच्यामध्ये जसं आपण बघतो की राजस्थानमध्ये कोटा किंवा आपल्या महाराष्ट्रात लातूर
ह्या सिटी खूप फेमस आहेत ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. आणि त्याचं मेन रिझन आहे की बाहेरून भरपूर लोक येतात आणि एक रेसिडेन्शियल मुळे काय होतं की 24 तास मेहनत करणारे मुलं जर बॅच मध्ये असतील तर इथल्या मुलांना पण तो एक चांगला एक मेहनतीचा एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. तर रेसिडेन्शियल प्रोग्राम पण आम्ही सुरू केला ज्याच्यामध्ये आतापर्यंत लगभग आमचे 20% स्टुडंट बाहेरूनच येत आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आम्ही मुलांना सध्या प्रिपेअर करून घेतोय. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की रेसिडेन्शियल प्रोग्राम तुम्ही सुरू केलेला आहे. रामस्वरूप सर, मी तुमच्याकडे वळते. नेमका हा प्रोग्राम सुरू करण्याची गरज काय आणि त्यामागे देखील तुमचं काही ध्येय होतं का की विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल प्रोग्रामही आपण सुरू करावा? हाँ बिल्कुल, एक्चुअली मेरी जो पढ़ाई हुई है मेरी कोटा राजस्थान से हुई है. तो जब मैं अपने कंपटीशन एग्जाम की तैयारी कर रहा था तो मैंने वो चीज नोटिस किया कि आप रेजिडेंशियल प्रोग्राम में जाते हो तो सबसे इम्पोर्टेंट चीज है आपके लिए वो पढ़ाई का माहौल क्रिएट करना. तो हम लोगों ने जो चीज लास्ट 2 साल से हम लोग कर रहे हैं और शायद हम लोग काफी लोगों को यही चीज भी बोल भी रहे हैं कि हम लोग एनवायरनमेंट क्रिएट कर रहे हैं कंपटीशन एग्जाम के लिए. और शायद अभी भी वो चीज थाने या मुंबई जैसी बड़ी सिटी में कंपटीशन के लिए उतना अच्छा एनवायरनमेंट नहीं है. तो रेजिडेंशियल प्रोग्राम का नीड वहीं पड़ता है कि लाइक अगर हम लोग बहुत अच्छा कर रहे हैं, पूरी टीम बहुत अच्छे कर रही है, तो शायद मेरे हिसाब से सब लोग मतलब हम लोगों में से कहीं अलग अलग जाके अपने आप के नॉलेज को डिस्ट्रीब्यूट नहीं किया जा सकता. तो व्हाई नॉट कि अगर हम लोग वही चीज यहाँ पे क्रिएट कर दें. थाने मुंबई के लोगों को बाहर जाने की नीड क्यों पड़ रही है? तो शायद हम लोग इस चीज के लिए बहुत अच्छे से काम कर रहे हैं. और सबसे बेस्ट चीज है कि 24/7 जैसा सर ने ऑलरेडी बताया आपको कि 24/7 बच्चे बैठ के सेल्फ स्टडी यहाँ पे करते हैं. तो वो चीज पेरेंट्स को दिखाई देती है. तो हम लोग इस चीज को बढ़ावा भी दे रहे हैं कि मुंबई जैसी सिटी में आके अगर पढ़ाई करोगे, क्योंकि यहाँ पे ना रहने की दिक्कत है ना खाने की दिक्कत है, और अगर आपका एजुकेशन बेटर हो रहा है तो शायद रेजिडेंशियल प्रोग्राम को हम इसलिए बढ़ावा भी दे रहे हैं. तर जसं तुम्ही आता सांगितलं की या प्रोग्राममुळे केवळ ठाणे किंवा मुंबईतले विद्यार्थी नाही तर महाराष्ट्रभरातून देशभरातून विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि ते राहू शकतात, शिक्षण घेऊ शकतात. यानंतर पुन्हा एकदा महाजन सर मी आपल्याकडे वळते. 9वी-10वी पासूनच घरातून विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुला या क्षेत्रात करिअर करायचंय. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जेई किंवा नीटची परीक्षा द्यायची आहे त्यांनी पूर्वतयारी कशी करावी, 8वी-9वी पासून अभ्यास करावा का आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही कसा सपोर्ट करता? तर जसं आपण बघायला गेलं तर ह्या ज्या एक्झाम्स आहेत जेई आणि नीट, ऍक्च्युली याच्यात जेवढे मुलं अपियर करतात आणि जेवढ्या अवेलेबल सीट्स आहेत, जसं जेई साठी खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज भेटायला हवं. मेडिकलमध्ये जसं नीटची आपण फील्ड बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर सक्सेस रेशो खूप कमी आहे. आणि जर मुलं फक्त 2च वर्ष प्रिपरेशन करतात, म्हणजे जसं काही भरपूर असे विद्यार्थी असतात ज्यांचं ऑलरेडी डिसाईड असतं की नाही मला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातच जायचं किंवा मेडिकलच्या क्षेत्रात जायचंय. तर हे असे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे, किंवा काही मुलं कन्फ्युज पण असतात की नाही मला आणखी आयडिया नाही की मला सायन्स घ्यायला पाहिजे किंवा कॉमर्स घ्यायला पाहिजे. तर 8वी 9वी 10वी पासून जर प्रिपरेशन केलं तर एक स्कूल सोबत एक एक्स्ट्रा जसं अॅनालिटिकली प्रिपरेशन असते तर त्याच्यामुळे मुलांच्या माइंड ग्रोथ मध्ये पण एक हेल्प होते. प्लस जर तुम्हाला जायचंच त्या क्षेत्रात इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या, तर तुम्ही जेवढं लवकर प्रिपरेशन स्टार्ट केलं तर तेवढ्या टॉपच्या ज्या रँकिंग मध्ये तुम्ही पोहोचू शकता. कारण की फक्त नॉलेज गेन केलं तर इथं स्कोर येईल असं नाहीये. तेवढाच जास्त तुम्हाला एक तो सराव करणं अपेक्षित आहे, तेवढी जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. आणि जर 8वी 9वी 10वी पासून जर प्रिपरेशन केलं तर 11वी 12वी मध्ये जे प्रिपरेशन ते खूप इझी होतं. कारण की ऑलरेडी मुलांना माहित असतं की कुठल्या डिफिकल्टी लेवलला आपल्याला फेस करायचंय. आता जसं विराजमध्ये आम्ही याच्यासाठी काय करतो तर मेनली आम्ही याच्यासाठी प्री फाउंडेशन बॅचेस चालवतो 8th 9th आणि 10th स्टुडंटसाठी. आता ऑब्व्हियसली 8th 9th 10th स्टुडंट पूर्ण म्हणजे आठवडाभर शाळेमध्ये जातात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडं इझी प्रिपरेशन व्हावं आणि टायमिंग थोडे फ्लेक्झिबल राहावे त्यासाठी आम्ही सॅटर्डे संडेला मुलांना ह्या बॅचेस घेतो. आणि मेनली आमचा फोकस हाच असतो की स्कूलमध्ये ते जे काही शिकतायत एक टेक्स्टबुक लेवलला तेच नॉलेज त्यांना थोडं कॉम्पिटेटिव्ह लेवलला, जसं एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्हिंग स्कूलमध्ये तेवढी नसते मुलांची आणि तेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येतं. तर तो एक अप्रोच बिल्ड करण्यासाठी आम्ही प्री फाउंडेशन बॅचेस चालवतो. आणि सॅटर्डे संडेला कसं थोडं एक मुलांना पण IITian फॅकल्टीज म्हणजे त्यांना पण एक एक्साइटमेंट असते की हा चला आपण IITians कडून शिकतो तर काहीतरी एक नवीन प्रकारे समजा आम्ही जसं एक थोडं फनी एन्व्हायरमेंट बनवून मुलांना शिकवतो. तर त्यांचा सॅटर्डे संडे मध्ये आम्ही प्रिपेअर करून घेतो आणि खूप चांगला इम्पॅक्ट त्याचा आम्ही मागच्या 2 वर्षात बघितलेला आहे. अगदीच. मात्र या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की एका वेगळ्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवतात की ही परीक्षा त्यांना कठीण वाटणार नाही. तर यासाठी ते नातं निभवण्यासाठी नेमकी कशी तयारी तुम्ही करता? प्रिपरेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की विद्यार्थी आणि स्टुडंट यांच्यामध्ये, स्टुडंट आणि टीचर मध्ये कसं इंटरॅक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जसं एक एक्झाम्पल घेऊ शकतो की महाभारतात युद्ध झालेलं कौरव आणि पांडवांचं. तर कौरवाकडे गुरु होते, टीचर होते द्रोणाचार्य, आणि पांडवांकडे श्रीकृष्ण होते जे त्यांचे कोच होते.
तर ऍक्च्युली याच्यात गुरु शिष्याचं नातं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टुडंटला असं फील व्हायला पाहिजे की आम्ही टीचर नाही कोच कडून शिकतोय, कारण की पूर्ण 2 वर्ष मेहनत करायची, खूप पेशन्सची ही म्हणजे एक पेशन्स पण खूप चेक केले जातात. ठीक आहे, तर त्यासाठी टीचर आणि स्टुडंट मध्ये एक म्हणजे बॉन्डिंग खूप चांगली असणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन गॅप बिलकुल पण नसायला पाहिजे. जसं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी लिटरली 24/7 अवेलेबल असतो. प्लस प्रिपरेशन मध्ये 2 वर्ष मेहनत केल्यानंतर जर तुम्हाला चांगला आउटपुट पाहिजे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्याचा टीचरवरती किती फेथ आहे, म्हणजे लिटरली ब्लाइंड फेथ लागतो. तर शिक्षकांनी मुलांच्या मनात ती तेवढं एक फेथ निर्माण करणं हे पण गरजेचं असतं, आणि ते टीचरचं जे एक डेडिकेशन आहे त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये ते उतरतं. तर मेनली टीचर स्टुडंट बॉन्डिंग खूप चांगली असणं गरजेचं आहे. मुलांना पण वाटलं पाहिजे की नाही आपण हे टीचर्सच आपले रोल मॉडेल आहेत, जेणेकरून जे काही मुलांना गाईड करतोय ते मुलं प्रॉपरली फॉलो करतील. आणि शेवटच्या एक्झाम पर्यंत, जसं आम्ही तर विद्यार्थ्यांसोबत लिटरली एक्झाम सेंटर पर्यंत पण जातो, कारण की तेच असतं की जर विद्यार्थ्यासमोर जर शिक्षक अवेलेबल आहे तर विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स असतो की चला काही जरी आपलं अप्स अँड डाऊन झाले तर सर आपल्याला हेल्प करतील, एक कॉन्फिडन्स देतील. तर टीचर स्टुडंट बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि विराजमध्ये ऍक्च्युली खूप युनिक वेनं आम्ही त्याला हँडल करतोय. आमचे जे स्टुडंट आहेत लिटरली ब्लाइंड फेथ आमच्यावरती दाखवत आहेत. त्याच्यामुळेच आम्ही मागच्या 2 वर्षात खूप चांगला सक्सेस रेशो, जेई मध्ये खूप चांगला सक्सेस रेशो आतापर्यंत आम्ही दिलाय. लिटरली आमच्या 75 स्टुडंट आतापर्यंत विराजमधून पास आउट झालेत, ज्याच्यापैकी 15 विद्यार्थी आज IIT मध्ये शिकतायत. म्हणजे हा एक सक्सेस रेशो एक भेटणं आम्हाला करिअरच्या इनिशियल स्टेजमध्ये खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याचं मेन क्रेडिट तेच आहे की आम्ही ती एक बॉन्डिंग स्टुडंट सोबत एक मेंटेन करून ठेवलेली आहे, ज्याच्यामुळे मुलांना कधीच असं वाटत नाही की आपले सर आपल्यापासून खूप दूर आहेत. त्यांना एनी टाइम तेच असतं की सर आपल्यापासून फक्त एका कॉलच्या अप्रोचवरती आपल्याला भेटून जाते. अगदीच. तर विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं नेमकं तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं आहे हे तुम्ही सांगितलं, मात्र त्याचबरोबर पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं हे देखील तितकंच महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना. तर याबद्दल रामस्वरूप सर काय सांगाल? एक्चुअली कंपटीशन तैयारी में जितना रोल टीचर का और एक बच्चे का होता है उससे ज्यादा रोल मेरे हिसाब से पेरेंट्स का होता है. एक्चुअली पेरेंट्स का सबसे इंपॉर्टेंट रोल है कि सबसे पहले बच्चे को एक अच्छे इंस्टीट्यूट तक पहुंचाना, क्योंकि अगर बच्चा अच्छे इंस्टीट्यूट जाएगा तो उसके बाद एक पेरेंट को फुल फेथ होना चाहिए उसके मेंटर्स में, उसके गाइड में, सो दैट बच्चा उसको ब्लाइंडली फॉलो कर सके. अभी मैंने मोस्टली पेरेंट्स को अभी जो हमने एक्सपीरियंस किया है 2 साल में, कि अगर बच्चा हमारे पास पहुंच गया, आपने अच्छे इंस्टीट्यूट में पहुंचा दिया, तो आपको पूरा फेथ होना चाहिए उनके टीचर्स में, उनके गाइड में. उनको बार बार उनके प्रिपरेशन पे आपको डाउट नहीं होना चाहिए. जैसे मैं एक बहुत अच्छा एग्जांपल देना चाहूंगा इस चीज में कि लाइक अगर आपको एक पेड़ उगाना है तो आप छोटा सा बीज लाके मतलब बो देंगे, तो उसके लिए सबसे इंपॉर्टेंट चीज होती है फर्टाइल लैंड. ठीक है, बीज वीक हो या हाइब्रिड हो, जो भी, उससे मतलब नहीं है. पहले जरूरी चीज है फर्टाइल लैंड. आपने फर्टाइल लैंड में उसको बो दिया है, अब आप जाके हर एक दिन में उसको चेक करेंगे तो आपको क्या लगेगा कि वो उगेगा. अब यही चीज अगर मैं कंपटीशन में बात करूं तो आपको बच्चे को थोड़ा टाइम देना होगा, क्योंकि कंपटीशन एग्जाम में ऐसा नहीं है कि आपके मार्क्स अगले दिन रिफ्लेक्ट करेंगे या 1 महीने में रिफ्लेक्ट करेंगे. हो सकता है बच्चे की कैपेसिटी के ऊपर ये चीज डिपेंड करती हो. अगर बच्चा थोड़ा वीक होगा तो उसको हो सकता है ज्यादा टाइम लगे, बच्चा थोड़ा स्ट्रांग होता है जल्दी आपको मार्क्स में रिफ्लेक्ट मिल जाए. तो पेरेंट्स को हर एक छोटे छोटे मूवमेंट्स पे उसको बार बार पोक नहीं करना चाहिए मार्क्स के लिए, बिकॉज 10th तक पेरेंट्स का ये नेचर रहता है. बट कॉम्पिटिशन एग्जाम के लिए पेरेंट्स के लिए ये बहुत इंपॉर्टेंट एडवाइस है हमारी कि पेरेंट्स बच्चों के एफर्ट्स को सपोर्ट करें, इस प्रोसेस को फॉलो करें. और जिस इंस्टीट्यूट आप चूज करते हो, तो पहला चीज तो वही है कि एक इंस्टीट्यूट जब आप चूज कर रहे हो तो बहुत सारी चीजें उसमें देखनी रहती है. लाइक आजकल फेक मार्केटिंग बहुत हो रही है. मैंने कल परसों एक चीज देखी कि ऑल इंडिया रैंक 1 की 3 न्यूज़पेपर में 3 टाइम अलग अलग इंस्टीट्यूट के थ्रू फोटो आई है. तो मैं ये आप लोगों को थोड़ा मतलब एक्चुअली काफी पेरेंट्स यहाँ के अवेयर है, बट फिर भी एक चीज बोलना चाहूंगा कि ये चीजों को थोड़ा ध्यान में रखिए. सिर्फ फेक मार्केटिंग के हिसाब से आप अपने बच्चे को एडमिशन मत कराइएगा. आपको लिटरली आपको कंपटीशन, अपने बच्चों को कंपटीशन लाइन में लाना है तो प्रॉपर आपको एक इंस्टीट्यूट सर्च करना पड़ेगा. इंस्टीट्यूट सर्च करने के लिए आप 4-5 पॉइंट्स को अपने दिमाग में रख सकते हैं कि एक तो वहाँ के टीचर्स कैसे हैं, कितना हेल्दी इन्वायरमेंट वहाँ पे कंपटीशन का है, कितने जेन्युइनिटी के साथ पढ़ा रहे हैं, और टीचर स्टूडेंट का कैसा इंटरेक्शन है. एंड लास्ट एंड फॉरमोस्ट चीज दैट इज कि जितने स्टूडेंट या फिर पेरेंट्स जुड़े हुए हैं किसी भी इंस्टीट्यूट से, उनका फीडबैक क्या है. तो शायद पेरेंट्स का रोल पूरी जर्नी में यही रहेगा कि बच्चे को एफर्ट्स को सपोर्ट करें. दूसरी चीज, अगर बच्चा कभी कुछ डिप्रेस हो रहा है किसी चीज को लेके, या फिर आपको लगता है कोई ऐसी चीज है जो बच्चे को डिस्ट्रैक्ट कर रही है, तो जाके आप लोग
अपने टीचर्स को या मेंटर्स को इन्फॉर्म करें, तो दैट इज व्हाट एट मोस्ट पेरेंट्स कैन डू एंड दे शुड ऑलवेज अप्रिशिएट द एफर्ट जो बच्चा डाल रहा है कॉम्पिटिशन में. अगदीच. त्यामुळे या सगळ्या परीक्षांची पूर्वतयारी करताना विद्यार्थ्यांचं आणि पालकाचं नातं देखील तितकंच महत्वाचं असायला हवं, जसं तुम्ही आता सांगितलं. मात्र जेईई आणि नीट या परीक्षेची तयारी करत असताना इन्स्टिट्यूट मधून देखील तुम्ही कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला योगदान देतात आणि त्याचबरोबर ठाणे आणि मुंबईमध्ये देखील या परीक्षेच्या तयारीसाठीचं जे वातावरण आहे ते नेमकं कसं आहे? बिल्कुल मैम, एक्चुअली जैसे मैं पहले भी बोला था कि मैं अपने आप को कंपेयर करता हूं कि जैसे काफी लोग फॉलो करते हैं कोटा पैटर्न हुआ चाहे लातूर पैटर्न हुआ, और ये लिटरली ऐसा नहीं है कि लोग बोलते हैं. हम लोगों ने दोनों ने हम दोनों ने इस चीज को रियलाइज किया है. मैं कोटा से पढ़ाई किया हूँ, सर ने लातूर से पढ़ाई किया है, तो हमने वो एक माहौल देखा है वहां पे कि पढ़ाई के लिए माहौल कैसा चाहिए. आप मुंबई देखो, थाने देखो, आपको हर चीज के लिए माहौल मिलेगा, चाहे वो बिजनेस हो, जॉब्स हो, एवरीथिंग, सबके लिए बहुत अच्छी जगह है. बट मैं लिटरली आज भी हम लोग हो सकता है मुझे थोड़ा अच्छा नहीं लग रहा है ये चीज बोलते हुए कि कंपटीशन लाइन में अभी भी थाने मुंबई जैसी सिटीज काफी लैग कर रही है, इसीलिए थाने मुंबई के बच्चे बाहर पढ़ने भी जाते हैं. बट अगर सब कुछ रिसोर्सेज अपने पास होते हुए सिर्फ एक अच्छा माहौल क्रिएट करना है सो दैट आप मुंबई और थाने को कंपटीशन लेवल पे अच्छे ले जा सके, और शायद यही हमारा एम भी है जो अगले साल हम लोग पुट अप कर रहे हैं लोगों के सामने कि विल मेकिंग दिस सिटी थाने एंड मुंबई अ बेटर प्लेस फॉर IIT JEE एंड कंपटीशन. एंड इट्स ऑल अबाउट नथिंग कि आपको ऐसा कुछ नहीं कि बहुत कुछ करना है. आपको जो रेस्पॉन्सिबिलिटी एज एन इंस्टीट्यूट या फिर टीचर आपकी ये है कि आप एक बच्चे के लिए एक पॉजिटिव एटीट्यूड रखो कि लाइक आपका ये होना चाहिए कि इंस्टीट्यूट रन नहीं, आपके बच्चा जो आ रहा है वो कल को 2 साल बाद 100% एफर्ट लेके जाए. पेरेंट्स कभी ये चीज नहीं देखता है कि उनको दिखता है उसके बच्चे में कितना पोटेंशियल है, पर पेरेंट्स का एक्सपेक्टेशन हमेशा एक ही चीज रखता है कि इंस्टीट्यूट की तरफ से 100% एफर्ट आपको मिल रहा है और बच्चे में वो चीजें कैसे कैसे चेंजेस दिखाई दे रहे हैं. तो शायद हम लोग यही चीज क्रिएट कर रहे हैं कि यहाँ के पेरेंट्स में थोड़ा कॉलेजेस और प्रिपरेशन को लेके अवेयरनेस की कमी है. बिकॉज मतलब आपका जब पेरेंट्स में ये चीज का कॉन्फिडेंस आएगा कि मेरा बच्चा अच्छे लेवल की प्रिपरेशन कर सकता है, तो शायद वो बेटर ऑप्शंस चूज करेगा. और मुझे लगता है कि इसीलिए हम लोग अभी थाने और मुंबई पे थोड़ा ज्यादा फोकस कर रहे हैं कि जब यहाँ पे इतने सारे रिसोर्सेज है, अच्छी कोचिंग हम लोग चला रहे हैं, और शायद हमारे अच्छी कोचिंग चलाने की वजह से बहुत सारे ऐसे इंस्टीट्यूट है जो हमें फॉलो करने का भी देख रहे हैं, हम लोग फॉलो कर रहे हैं, ट्राई कर रहे हैं. तो हम चाहते हैं कि ऐसे बच्चे जो सही में डेडिकेशन के साथ तैयारी करना चाहते हैं उनके लिए हम एक एनवायरमेंट क्रिएट कर रहे हैं जो लाइक हम लोग बोलते भी है कि 24/7 ओपन रहता है. और ऐसा एनवायरमेंट होना चाहिए कि आप जहां जा रहे हो आपको अलग ही दिखाई दे कि टीचर बच्चों के साथ बैठे हैं, एनी टाइम डाउट सॉल्व कर रहे हैं, बच्चा रात को 12 बजे भी मैसेज कर रहा है तब भी टीचर अवेलेबल है. तो शायद दैट इज व्हाट वी आर क्रिएटिंग इन थाने एंड मुंबई. सो ऐसा माहौल मेरे हिसाब से रहना चाहिए, और अगर ऐसा माहौल कहीं दिखता है तो शायद आप ऐसे इंस्टीट्यूट को प्रेफर कीजिए. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की विराज अकॅडमीमध्ये जेईई आणि नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे वातावरण हवंय त्या वातावरणाची निर्मिती तुम्ही करतायत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीटची परीक्षा द्यायची त्या विद्यार्थ्यांनी आणखीन कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याचबद्दल आपण सरांकडून माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की विद्यार्थी आणि पालकांचं नातं किंवा विद्यार्थी आणि त्याच्या शिक्षकाचं नातं नेमकं कसं असायला हवं. मात्र भारतामध्ये मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत जिथे विद्यार्थी ऍडमिशन घेतात, जेईई नीटची तयारी करतात. तरीही विद्यार्थ्यांनी विराज अकॅडमीमध्ये यावं, शिक्षण घ्यावं आणि त्यांना असं वेगळेपण आपण जर म्हणाल तर ते आपल्या अकॅडमीमधून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं तुम्ही देता? सर्वप्रथम पहिली गोष्ट तर हीच आहे की विराजमध्ये आम्ही मागच्या 2 वर्षांपासून जी मेहनत करतोय, ठीक आहे, त्याच्यातून जे रिझल्ट बाहेर निघालेले आहेत, तर ती सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये पण आम्ही एक चांगला सक्सेस रेशिओ मेंटेन करून चालतोय. प्लस मुलांना जे कंटेंट पाहिजे, जसं आपण बघतो की मी लातूरमधून प्रिपरेशन केलंय, सरांनी कोट्याहून प्रिपरेशन केलंय, तर जे मटेरियल पाहिजे ते मटेरियल आम्ही प्रॉपरली मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतोय. प्लस एक जी मेंटरशिप जी दिली जाते, नॉर्मली तेच होतं की मोठ्या मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट जेव्हा मुलं जातात त्यांना गायडन्स भेटतो, म्हणजे क्लासमध्ये जे शिकवलं ते तर समजतं, बट आफ्टर दॅट जी प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी जो सपोर्ट पाहिजे तो कुठं ना कुठं भेटत नाही. आणि ऑब्व्हियसली बघायला गेलं तर 200 300 मुलं बॅच मध्ये असतात, तर टीचर्स कडून पण पॉसिबल नसतं. तर आम्ही मेनली तेच आहे की सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपरली एफर्ट्स टीचर घेतात आणि एक लिमिटेड बॅच आहे. त्यासोबतच विद्यार्थी जेव्हा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल साठी येतात तर त्यात मेन हे पण आहे की शेवटी 2 वर्षांनंतर त्यांना सक्सेस पण भेटायला पाहिजे. तर जसं की आपण इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात बघितलं तर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत, जेईई मेन्स आहे, ऍडव्हान्स आहे, बिटसॅट आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातली MST CET आहे. तर आमचा मेन फोकस तोच असतो की विद्यार्थी आपल्याकडे आलाय तर त्याला
शेवटी इन द एंड चांगलं कॉलेज भेटणं गरजेचं आहे. जसं आम्ही जेईच्या प्रिपरेशन सोबतच बिट्स आणि सीईटी पण प्रॉपरली प्रॅक्टिस करून घेतो आणि त्याचाच असा एक इम्पॅक्ट पडलाय की मागच्या 2 वर्षात जेवढे मुलं आमचे पास आउट झालेत 90% स्टुडंट आज भारतातल्या टॉपच्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतायत. नीटच्या क्षेत्रात आम्ही लास्ट इयरच पाऊल ठेवलंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला नीटमध्ये पण भेटलाय. जे पॅरेंट्स स्वतः डॉक्टर्स आहेत त्यांच्या मुलांना ते आमच्याकडे प्रिपरेशन करण्याची एक संधी निर्माण करून देतात. तर हेच एक युनिकनेस आहे विराज अकॅडमीची की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी इंडिव्हिज्युअली फोकस करतोय आणि त्याचा रिझल्ट पण पॅरेंट्सला दिसतोय, ती जेन्युइननेस त्यांना दिसते. आणि विराज लिटरली आज जे पण आमच्याकडे जेवढे स्टुडंट आता करंटली विराजमध्ये 200 स्टुडंट शिकतायत आणि त्याचा मेन जो ऍडमिशन होण्याचे रिझन आहे ते माउथ टू माउथ पब्लिसिटी. आतापर्यंत विराजने एकही बॅनर कुठेही लावलं नाही. सगळे जे ऍडमिशन्स आहेत कम्प्लिटली पॅरेंट्सच्या रेफरन्स थ्रूच येत आहेत. तर ही एक जेन्युइननेस जी आम्ही क्रिएट केलेली आहे आणि ठाण्यात जे आम्ही रिझल्ट दाखवतोय त्यात मला वाटतं ह्या सगळ्यात मोठ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्यानेकरून ज्याच्यामुळे इन फ्युचर विद्यार्थी आम्हाला एक प्रायोरिटी देतील. बाहेरून पण मुलं ठाण्यात येत आहेत शिकण्यासाठी. जसं आपण बघतो की पुणे विद्याचं माहेरघर आहे, पण पुण्याहून पण आपल्याकडे मुलं ठाण्यात शिक्षणासाठी येत आहेत. तर हा जो एक इम्पॅक्ट आम्ही क्रिएट केलाय तो सगळ्यात मोठा आहे आणि तो लिटरली आमच्या स्टुडंटसाठी पण एक खूप मोटिवेटिंग आहे. जे मुलं इथले शिकतायत त्यांना दिसतंय की बाहेरचे मुलं पण इकडे येऊन प्रिपरेशन करतायत. तर हे सगळे मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्हाला वाटतंय की आम्ही इन फ्युचर आणखी पण चांगलं ग्रो करू. आणि जसं की सरांनी सांगितलं की ठाण्याला आम्ही एक जेई आणि नीटच्या प्रिपरेशनचं एक प्रॉपर एन्व्हायरमेंट देऊ जेणेकरून जे मुलं महाराष्ट्रातले जे मुलं कोट्याला जातात किंवा बाहेर जातात ते दुसरीकडे न जाता आपल्याच राज्यात इथंच ठाण्यात आपली जी कॅपिटल आहे इथं येऊन मेहनत करतील आणि चांगले रिझल्ट घेऊन बाकी जे ग्रामीण क्षेत्रातले जे मुलं आहेत त्यांनाही मोटिवेट करतील की आपण पण चांगल्या क्षेत्रात पाऊल ठेवू शकतो. अगदीच वेगवेगळे मुद्दे तुम्ही खरं तर आता सांगितले आणि त्यामुळेच विराज अकॅडमीने त्यांचंच एक वेगळेपण जपलंय, स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेई आणि नीट ही परीक्षा द्यायची आहे, जे विद्यार्थी पूर्व तयारी करतात त्यांच्यासाठी स्क्रीनवर नंबर दिसत आहेत. तुम्ही विराज अकॅडमीशी संपर्क करू शकता आणि या परीक्षेसंदर्भात तुम्ही स्वतः सरांकडून मार्गदर्शन देखील घेऊ शकता. सर, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात आणि विद्यार्थ्यांसाठी इतकी महत्वाची माहिती आम्हाला दिलीत. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.